आदरणीय प्राध्यापक सुधीर रसाळ 88 वर्षाचे आहे. तो खरं वाटत नाही. मी सहसा वाकून नमस्कार करत नाही, पण मगाशी त्यांनी वय सांगितल्यावर मी तेव्हाही केलं आणि आत्ताही केला आणि आशीर्वाद मागितला की जर मी 88 वर्ष गाठलं तर औरंगाबादहून डोंबिवलीला समीक्षा या विषयासाठी येणे इतकी एनर्जी माझ्याकडे असावी. हे एक दिवसाचं चर्चासत्र ज्याने आयोजित केलं आणि त्यांना ज्याने उत्तेजन दिलं ते साहित्य परिषदेचे, पुण्याचे, सातारचे, डोंबिवलीचे सर्व पदाधिकारी. आजच्या चर्चासत्रात पहिल्या 2 सत्रांना मी नव्हतो, याच्याबद्दल मला क्षमा करा. पण आजच्या चर्चासत्रातले सगळे वक्ते, शिरीषने मला सांगितलं की नंतर याचं पुस्तक व्हायचं आहे, पण त्याच्या आधी त्यांनी या चर्चासत्रात जे मांडलं ते मी वाचीन, ऐकीन आणि त्यांना जरूर माझा फीडबॅक मी त्यांना देईन. आणि जेवण झाल्यानंतरही संख्या फार कमी झालेली नाही अशा साहित्यिक रसिक डोंबिवलीकरांना. विषय मोठा व्यापक आहे आणि माझ्या एका आवडत्या पुस्तकाच्या नावाने मला सुरुवात करायची आहे. मनोहर परी गमते उदास. हे सुनीताबाई देशपांडे यांचं आत्मचरित्र मला आवडलं नव्हतं, पण ती कवितेची ओळ फार छान आहे. माझी मराठी समीक्षेच्या बाबतीत माझी नेमकी अशाच प्रकारची भावना आहे. अनेक वर्षापूर्वी मर्ढेकरांनी एक वाक्य बोललं होतं की मराठी वाङ्मय इतकं परपुष्ट आहे की ते पुरेसं परपुष्ट नाही. मी पुन्हा म्हणतो, मराठी वाङ्मय इतकं परपुष्ट आहे की ते पुरेसं परपुष्ट नाही. तसं मला असं वाटतं की समीक्षा या नावाने जी काही ॲक्टिव्हिटी मराठी साहित्य जगतात चालते ती काही संख्येच्या हिशोबाने कमी नाही आहे, परंतु ती पुरेशी नाही. मराठी समीक्षेबद्दलचं काही असमाधान हे मगाशी दीपक गाऱ्यांनी सांगितलं. मराठी समीक्षकांना नवीन काय शिकावं लागेल, कशाचं भान ठेवावं लागेल ते प्रतिभा कणेकर यांनी सांगितलं. आणि वामनराव देशपांडे नावाचे ऑडिटर होते, ते संगीत समीक्षक होते. इथे तुमच्या डोंबिवलीत तर वामनराव देशपांडे नावाचा समीक्षेचाच ऑडिटर आणि वाचकांचा झेंडा निर्भयपणे खांद्यावर घेऊन उभा राहिलेला मी बघितला. वामनरावांच्या काही रिमार्क्सवरनं मला असं वाटत होतं की समीक्षकांच्या बाबतीत असून अडचण नसून खोळंबा अशी काही परिस्थिती आपल्याकडे झालेली दिसते. आणि वामनराव तसे वस्ताद आहेत, म्हणजे जे समीक्षक त्यांना उपयोगी पडले त्यांचा ते गौरवाने उल्लेख करते, पण जे पडले नाहीत त्यांना त्यांनी खडसावायला किंवा तुम्ही बाजूला व्हा, तुम्ही माझ्या आणि कलाकृतीच्या, माझ्या आणि कवितेच्या, कादंबरीच्या मध्ये तुम्ही येऊ नका, असाही इशारा. आणि हे चांगलं आहे की ते स्वतः लिहितात, छापतात, विकलंही जात असेल अशी माझी आशा आहे. आणि स्वतः वाचक म्हणूनही ते या परिसंवादात सहभागी झाले. तर समीक्षक नेमकं कोण असतो, काय असतो? समीक्षक हा काय व्यक्तिप्रकार आहे? समीक्षक मी व्हावं अशी कोणाची महत्त्वाकांक्षा असते का? कोणी ठरवून समीक्षक झालाय का आत्तापर्यंत?
असे मी काही प्रश्न या विषयावर बोलायचं मान्य केल्यानंतर अनेक लोकांना विचारले. आता पुणे तिथे खवचट लोकांना काय होणे, तर पुण्यातनं उत्तरं मिळाली. तो बसलाय तिथे हसतोय. तो म्हणाला अयशस्वी लेखक समीक्षक होता. जसं वाईट वकील न्यायाधीश होतात, मग कोर्टात न्यायाचं काय न्याय होत असेल किंवा न्यायावरच अन्याय कसा होत असेल ह्याचा विचार करायची गरजच राहत नाही. मग पण कुणी लहानपणापासून असं ठरवलेली व्यक्ती असते का हो? कारण महत्त्वाकांक्षा असते. कुणाला वाटतं की मी चांगला कथाकार व्हावं, कादंबरीकार व्हावं, खेळाडू व्हावं, डॉक्टर व्हावं, वकील व्हावं, इंजिनियर व्हावं. तसं समीक्षक व्हावं असं ध्यास घेतलेलं कोणी झालं आहे का आतापर्यंत? कवी व्हावं असं कोणाला वाटत नाही. कारण हे म्हणले तसे दगडसुद्धा मारायची गरज नाही, नुसता वारा आला तरी 50 कवी खाली पडतात. आपण कवी आहोतच अशी सगळ्यांची खात्री असते. ती खात्री हा मोठा रोग आहे आणि त्याच्यातनं सहसा रोगी बरा होत नाही. म्हणजे पूर्वी स्वयंलिखित दिग्दर्शित ॲक्टित नाही, स्वयंलिखित दिग्दर्शित अशा एकांकिका असायच्या. तशा या स्वयंलिखित, वाचित, प्रकाशित आणि घरी गठ्ठे सांभाळीत अशा कविता संग्रहांचा आणि कवींचा तर इतका सुसवाट आहे की काही बोलायची सोय नाही. पण असं कोणी समीक्षक झाला आहे का कधी? मी शोध घेतला तर मला फार थोडे लोक किंवा पूर्ण माझ्या व्याख्येत बसणारा तरी कोणी समीक्षक मला याच्यामध्ये दिसला नाही. पण आपण एक दिवस संबंध या विषयावर बोलता आहात आणि त्या कुणाच्याही प्रामाणिकपणाबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल, त्यांच्या व्यासंगाबद्दल मला शंका घ्यायचं कारणच नाही. कारण ही सगळी माझ्या माहितीतली माणसं आहेत. जाता जाता हेही सांगायला पाहिजे की कला समीक्षेतला एक माणूस दीपक घारेसारखा इथे बोलला, हे फार चांगलं झालं. कारण साहित्य आणि कला समीक्षा यांच्या सीमारेषेवर लिहिणारी बोलणारी जी माणसं आहेत त्यांच्यापैकी दीपक घारे आहेत. आणि माझं पुण्याहून असलं तरी त्यांच्याकडे नेहमी लक्ष असतं. तर हा जो भाग आहे, माणूस समीक्षक कसा होतो याचा कोणी कधी विचार केला आहे का? अपघाताने होतो का सरावानी होतो? म्हणजे साधारणपणे दिसतं असं की साहित्याचा अभ्यास झाला की अर्थातच शिक्षकाची नोकरी करावी लागते किंवा संपादकाची करावी लागते. मग शिक्षकाची नोकरी करत असताना, प्राध्यापकाची नोकरी करत असताना पहिल्यांदा माणसं बिचकतात, पण नंतर त्यांना एक तासभर बोलण्याचा कॉन्फिडन्स येतो आणि आपलं ऐकून घेतलं जातं. ही त्या परिस्थितीची शक्ती आहे, त्यांची स्वतःची नाही, हे बऱ्याच जणांचं विसरलं जातं. मगाशी उल्लेख झाला ना श्रीपू भागवत, हे मोठं प्रस्ताव होतं मराठी समीक्षेमधलं आणि मराठी साहित्यामधलं. मग तसे प्राध्यापक भेटले. म्हणजे तुम्ही मगाशी श्रीपूंचा उल्लेख केला, मला श्रीपूंची बॉडी लँग्वेजसुद्धा आठवली. ते असे काही रोखून बघायचे की समोरचा माणूस निम्मा तिथेच माणूस म्हणतोय म्हणून गर्भगळीत म्हणावं की नाही मला कळत नाही, परंतु समोरचा माणूस तिथेच निम्म्यावर यायचा. असे श्रीपूंचे डोळे होते. म्हणजे मी मध्ये एक माझ्या एका भाषणात छोटा मुद्दा मांडला की मराठी प्रकाशकांच्या नजरा, आणि ते 5-6 प्रकाशकांच्या नजरा कशा होत्या, तर श्रीपूंची नजर ही केवळ पुस्तकांच्याकडे रोखलेली नसायची, माणसांच्याकडेही तितकीच रोखलेली असायची. मग तसा एखादा माणूस भेटतो, मग तो म्हणतो की तुम्ही साहित्याचा विचार चांगला करता, तुम्ही लिहिलं पाहिजे. मग पुस्तकाचा परिचय, मग पुस्तक परीक्षण, मग असे 10-12 पुस्तक परीक्षणं लिहिल्यानंतर मग एका लेखकाचा परिचय, त्याचा अभ्यास, असं करत करत एक 10-15 लेख झाले की मग श्रीपूंच्यासारखाच प्रकाशक त्याचं
स्वतःच्या पसंतीप्रमाणे त्याच्यात कमी जास्त करून त्याचं पुस्तक प्रकाशित करतो. तोपर्यंत PhDचा ससेमिरा लागलेला असतो. मग PhDच्या निमित्ताने काही अभ्यास आणि संशोधन होतं. 3-4 पुस्तकं झाली की मान्यताप्राप्त समीक्षक तो होतो. बरं, हे काही लेखकांना कळत नाही का? हे असं ठरवून झालेलं नाही किंवा महत्त्वाकांक्षा म्हणून झालेलं नाही. पण तोपर्यंत हा समीक्षक निरनिराळ्या पुरस्कारांच्या कमिटीवर पोचलेला असतो. म्हणजे मराठी समीक्षकांच्यामध्ये घाबरावं असं कोणीच नाही, परंतु लेखक त्यांना बिचकून असतात. याचं कारण हे सगळे पुरस्कारांचा जो सुसवाट झाला आहे ना, आता काही लेखक तर असे येतील की पुस्तक लिहायच्या आधीच त्यांना पुरस्कार मिळेल. इतकी पुरस्कारांची गर्दी आता आपल्याकडे झालेली आहे. मग सरकारी कमिट्यांच्यावर जातो तो. मला असं विचारायचं आहे की या महाभागाने केव्हा ठरवलं मी समीक्षक आहे, आणि का ठरवलं मी समीक्षक आहे म्हणून? आणि समीक्षेचं जे आत्ताचं मला सगळं स्वरूप दिसतं ते समीक्षेला उपयुक्त आहे, पण ती समीक्षा आहे असं मला वाटत नाही. म्हणजे इंग्लिश म्हण अशी आहे, वॉटर वॉटर एव्हरीवेअर बट नॉट ए ड्रॉप टू ड्रिंक. समुद्राचं पाणी जसं किती अथांग असलं, पसरलेलं असलं तरी ते पिता येत नाही, तसं मराठी समीक्षेच्या बाबतीत मुळात समीक्षा ही वृत्ती, समीक्षा ही ध्येय. इंग्रजी वाक्प्रचार वापरायचा तर समीक्षा और क्रिटिक और क्रिटिसिझम एज ए मिशन ऑफ लाईफ असं स्वीकारलेलं आणि तसं निभावलेलं आणि मग त्यांनी केलेलं लेखन, ह्याला जर समीक्षा म्हणायचं ठरवलं तर आत्ता जे चाललेलं आहे ते समीक्षेला आवश्यक अशा काही गोष्टी आपण करतो आहोत. पण परिपूर्ण समीक्षेच्या 2 पावलं आधी किंवा 2 पायऱ्या खाली, 3 पायऱ्या खाली अशी मराठी समीक्षा अडकलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. हे असं का झालं? म्हणजे मगाशा परिसंवादाचा विषय होता समीक्षा वाचक सम्मुख आहे का. मला तो प्रश्न अतिशय पटला, कारण त्याच्यामध्ये एक अशी कबुली आहे की आता ती वाचक सम्मुख नाही किंवा असायची गरज आहे. वाचक सम्मुखता तिची वाढायची गरज आहे. या अर्थाने मला तो प्रश्न पटला. परंतु समीक्षा ही जीवन सन्मुखच आहे का, हा प्रश्न माझ्या मनात उभा राहतो. वाङ्मयाची समीक्षा हा व्यवसायाचा भाग म्हणून करणं आणि वाङ्मयाची समीक्षा हा सांस्कृतिक जबाबदारीचा भाग म्हणून करणं, ह्या 2 पातळ्या जर लक्षात घेतल्या तर सांस्कृतिक जबाबदारीचा भाग म्हणून वाङ्मयाकडे पाहणं, कुठल्याही कलेकडे पाहणं किंवा कुठल्याही क्षेत्राकडे पाहणं, मी सामाजिक जबाबदारी म्हणत नाही आहे कारण तो शब्द जरा बदनाम झालेला आहे, तर त्याच्यापेक्षा सौम्य शब्द म्हणून मी सांस्कृतिक जबाबदारी म्हणतो आहे, सांस्कृतिक बांधिलकी म्हणतो आहे. अशा वृत्तीने समीक्षेच्या प्रांतामध्ये शिरणारी माणसं ही फार थोडी आहेत. अगदी मराठीचा जरी एक थोडक्यात आढावा घेतला तर विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी विदग्ध वाङ्मय असा शब्द मांडला आणि ते वाङ्मय लिहिणारे आणि ते वाङ्मय समजणारे यांची आज त्यांनी चर्चा केली. फुल्यांनी त्याच वेळेला हे ब्राह्मणी वळणाचं जे चिपळूणकरांचं मांडणं होतं ते कसं वास्तवाला सोडू नये, आणि म्हणून फुल्यांनी असा प्रश्न विचारला की हे स्वतःला सगळे शहाणे समजणारे विद्वान कधी कष्टकऱ्याच्या शेतकऱ्याच्या पंक्तीला बसून जेवले होते का. आता इथे मुद्दा जेवणाचा नाही आहे, तर फुले असं विचारतात की हे तुमचं एका समाजाच्या वरच्या थरापुरतं सगळं चाललेलं आहे. समाजाच्या वरच्या थराला हा प्रिव्हिलेज, हा विशेषाधिकार ज्यांच्या श्रमामुळे मिळतो, ज्यांच्या कष्टांच्यामुळे मिळतो, त्या शेतकऱ्याकडे, फुल्यांच्या डोळ्यासमोर मुख्यतः शेतकऱ्यांचे कष्ट होते, त्या कष्टकऱ्यांच्याकडे तुमचं कुठे लक्ष आहे. त्याच्यानंतर आपल्याला श्रीपाद कृष्ण कोलटकर आणि वामन मल्हार जोशी, श्रीपाद कृष्ण कोलटकरांनी रचनेच्या अंगाने
साहित्याचा जास्त विचार केला आणि वामन मल्हार जोशींनी तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचा सांधा जोडायचा प्रयत्न केला. मध्ये आपल्याला हे भेटतात श्रीधर व्यंकटेश केतकर, ज्ञानकोशकार. त्यांनी समाजशास्त्रीय अभ्यास, त्याची काही पार्श्वभूमी, त्याचे काही काय म्हणे लस मराठी समीक्षेत आणि मराठी साहित्य विचारात टोचायचा प्रयत्न केला. त्यांच्या पाठोपाठ प्राध्यापक नासी फडके आले आणि त्यांनी प्रतिभा साधन नावाचं पुस्तक लिहून, खरं म्हणजे ते महत्त्वाचं पुस्तक आहे, परंतु त्यांनी एक चुकीचा शब्द वापरला. ते असं म्हणले की प्रत्येक कलेचं एक तंत्र असतं आणि तंत्र याचा अर्थ यांत्रिक टेक्निक असा त्यावेळेला आणि कदाचित अजूनपर्यंत घेतला जात असेल. ते जर म्हणले असते की कलेचं रचना तत्त्व, तो लोकांनी तेच पुस्तक डोक्यावर घेतलं असतं असं माझं मत आहे. कारण केवळ शब्दयोजनेमुळे फडके फार बाजूला पडले आणि फडक्यांनी दुसरा असा विचार मांडला की साहित्याचं प्रयोजन हे आनंद देणं हेच आहे. आता इतका मोठा माणूस आणि खऱ्या अर्थाने जीवनाचा विविधांगी अनुभव घेतलेला माणूस, त्यांच्या हे लक्षात आले नाही की दुःखाच्या अनुभवातून सुद्धा आनंद होऊ शकतो. म्हणजे मी हे परदुःख शीतळ या अर्थाने म्हणत नाही आहे, परंतु एकच प्याला नाटक पाहताना माणूस रडेल, घरी आल्यावरही सुधाकर आणि सिंधूची आठवण करून माणूस ढसाढसा रडत नाही. घरी आल्यावर त्याला असं वाटतं की आपण एक चांगलं नाटक, आपण एक उदात्त शोकांतिका, आणि काही लोकांना तर असं वाटलं त्या काळात की एक महान शोकांतिका पाहिली. आणि एकच प्यालाची लोकप्रियता किती होती तर 5 वर्षात एकच प्याला या नाटकाला गंधर्व नाटक मंडळीला जितके पैसे मिळाले त्याचा एकदा मी असा 7 वर्षानंतर दाम दुप्पट असं गंमत म्हणून आकडा काढला, तो काहीतरी 25-30 कोटींचा निघाला. याला बीट करणारं नाटक अजून मराठीत आलेलं नाही. तर फडक्यांना ते लक्षात यायला हवं होतं जे अरिस्टॉटलनी मांडलेलं आहे की शोकात्म अनुभव हा सुद्धा व्यक्तीच्या मनाचं कॅथार्सिस ज्याला म्हणतात, मनाचं संस्कृत शब्द विनोदन, कारण शुद्धीकरण म्हणल्यावर लगेच मैला पाणी शुद्धीकरण वगैरे असे त्याला हे चिकटलेले आहेत. तो मनोविनोदन करतो, म्हणजे आनंद देता देताच तो मन अधिक शुद्ध करतो. फडक्यांचं सगळं प्रस्थापित होतं आहे न होतं आहे तोपर्यंत मग प्रादेशिक लेखक आले, मग ग्रामीण वाङ्मय आलं, नंतर स्त्रिया मोकळेपणाने लिहायला लागल्या. म्हणजे विभावरी शिरूरकरांचं लेखन हे 40 सालाच्या नंतर यायला लागलं. आणि मग मराठी वाङ्मयामध्ये निरनिराळ्या प्रकारचे प्रवाह आले. मर्ढेकर आले. हा एक मोठा गमतीदार भाग आहे की मर्ढेकर वाङ्मयीन समीक्षक म्हणून मर्ढेकरांची जी ताकद होती, त्याच मर्ढेकरांनी एक काहीतरी विचित्र सौंदर्यशास्त्र आणि जे क्लाईव्ह बेल नावाच्या सौंदर्यशास्त्राचं युरोपात त्या काळात टाकाऊ ठरलेलं मॉडेल होतं, ते मर्ढेकरांनी कुठून आणि कशाला मराठीच्या बोकांडी आणून बसवलं आणि तिथून वाङ्मयाची चर्चा आणि पुन्हा एका वेगळ्या दिशेने जायला लागली. तोपर्यंत दलित लेखक आले आणि दलितांचं दुःख, सामाजिकता ह्या सगळ्यांनी मराठी वाङ्मयाच्या चर्चेचे संदर्भ बदलले. हे संपेपर्यंत अस्तित्ववाद आला. आता मराठीतला अस्तित्ववाद आणि कामू आणि काफका यांच्यासारख्या युरोपीय कादंबऱ्यांच्यातला अस्तित्ववाद याच्यामध्ये गुणात्मक फरक आहे, हे सुद्धा कोणाच्या त्या काळात लक्षात आलं नाही. अजूनही हे लक्षात येतं असं मला काही दिसत नाही. मी एकच उदाहरण सांगतो की कामूच्या एका कादंबरीची सुरुवात अशी आहे की नायकाची आई मेली आणि काही तिथे भावनांचं स्तोम तिथे माजवलेलं नाही. आणि कामूला असं सुचवायचं आहे की खरं म्हणजे नायकाच्या मनात ती आधीच मेलेली होती. कादंबरीतला जो उल्लेख आहे तो ती शरीरांनी मेली एवढ्या पुरता आहे आणि त्यामुळे त्याची त्याला काही अशी विदारक प्रतिक्रिया झाली नाही. हा अस्तित्ववाद आणि वडिलांनी वेळेवर मनी ऑर्डर पाठवली नाही
आणि वडिलांनी मी पाठवलेले पैसे तू वारेमाप बेहिशेबीपणाने उधळून टाकतोस म्हणून वडील रागावले. म्हणून पांडुरंग सांगवीकरला वडिलांचा तिरस्कार वाटतो, हा अस्तित्ववाद हे सारखे नाही. पण तेही आलं. त्याच्यानंतर नेमाड्यांच्याच माध्यमातून, इथे नेमाड्यांचे आम्ही 2 एकेकाळचे वाचक, चाहते आणि आता समीक्षक बसलेले आहोत, ते म्हणजे डॉक्टर सुधीर रसाळ आणि मी. त्यांनी देशीयता आणली. असं सतत काहीतरी येऊन पडतं आहे. पण मगाशी म्हणलं तसं या सगळ्या लिखाणांची गोळाबेरीज केल्यानंतर असं लक्षात येतं की याच्यामध्ये काहीतरी कमी पडतं आहे. ते नेमकं काय कमी पडतं आहे आणि का कमी पडतं आहे याचा शोध सगळ्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. एक प्रश्न असा आहे की एकूणच साहित्य विश्वाला म्हणजे लिहिणाऱ्यांना आणि वाचकांना काही भ्रमातनं बाहेर पडण्याची गरज आहे किंवा समीक्षकांनी त्यांना ओढून बाहेर काढण्याची गरज आहे. खरंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट शक्य आहे का, व्यवहार्य आहे का, हा प्रश्न आपण विचारतच नाही. मगाशी प्रतिभाताई म्हणाल्या तसं समीक्षक झाडावर बसलेला आहे, पण ते झाड किती उंच आहे हा प्रश्न आपण विचारत नाही. आणि ते झाड कदाचित हरभऱ्याचं आहे का? कारण काही समीक्षक लेखकांना हरभऱ्याच्या झाडावर चढवतात आणि काही लेखक मग त्या समीक्षकाला अर्थातच म्हणजे हा याचा काय म्हणायचं परस्पर मॅनर्सचा भाग आहे, त्या समीक्षकाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात की ह्यांनी मला नवी दृष्टी दिली. परंतु मुळात प्रश्न असा विचारला पाहिजे की हे जे काही चाललेलं होतं की समीक्षकाला वेगळी दृष्टी असते असं मगाशी मांडलं गेलं आणि समीक्षक म्हणतो की लेखकाकडे एक वेगळी काहीतरी शक्ती असते आणि ती शक्ती इतरांना दिसत नाही. आता हे अध्यात्माकडे चाललं की त्या शक्तीवर विश्वास ठेवलात तर ती तुम्हालाही कळेल, नाही विश्वास ठेवलात तर ती तुम्हाला कळणारच नाही. त्याहीपेक्षा आपण जे म्हणतो किंवा म्हणायची पद्धत आहे हे खरंच स्वायत्त आहे जग आपलं साहित्याचं. सरस्वतीचा दरबार हे कुठून आलं मला काही कळत नाही. म्हणजे उदाहरणार्थ मग सरस्वतीचा दरबार म्हणून असतो, मग त्याच्यात साहित्य म्हणून असतं, त्याच्यात भाषा म्हणून असते. मग ती मातृभाषा असली तर तिच्यावर प्रेम करणं ही प्रत्येकाचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. मग त्या मातृभाषेला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे आणि मग ती मातृभाषा आज सरकार दरबारी भीक मागत उभी राहिली आहे, तिची तिच्यातनं सोडवणूक केली पाहिजे. कुसुमाग्रजांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून मला असं असं वाटतं की तात्यासाहेब काय तुम्ही लचांड आमच्या मागे लावलं. बरं 27 फेब्रुवारी सोडून दुसऱ्या कुठल्याही दिवशी कोणी याचा विचार करत नाही. 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे, त्या दिवशी सगळ्यांना एकदम मराठी भाषा भीक मागत उभी. कशाला भीक मागेल मराठी भाषा? 26 फेब्रुवारीला तोच माणूस म्हणलेला असतो की मराठी भाषेचा इतिहास उज्ज्वल आहे, महाराष्ट्राचा इतिहास उज्ज्वल आहे. आणि एकदा शिवरायांचा महाराष्ट्र म्हणल्यावर कसे लुच्चे लफंगेसुद्धा कुठे जातात हे तर तुम्ही बघताच आहात. ह्या सगळ्या भानगडीमध्ये हे खरं स्वायत्त आहे का? मला असं वाटतं हा पहिला भ्रम आहे की ही जी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि ते लेखकांना मिळालं पाहिजे. आणि मला आश्चर्य वाटतं दुर्गाबाईंना सुद्धा आपल्या लेखकांनी गंडवलं. अरे दुर्गाबाई म्हणजे काय प्रकांड प्रज्ञेच्या, दुर्गा भागवत म्हणतोय मी, दुर्गा खोटे नाही कारण ती पिढीसुद्धा इथे बसलेली आहे. तर दुर्गाबाईंना सुद्धा मराठी लेखकांनी गंडवलं. ते शासन साहित्यिक आणि बांधिलकी असं दुर्गाबाईंचं पुस्तक आहे, देशमुख कंपनीने प्रकाशित केलेलं. त्याची दुसरी आवृत्ती अजून हालायला तयार नाही. तर त्याही पुस्तकाकडे आपलं लक्ष मी कंपनीचा एक सल्लागार म्हणून वेधू इच्छितो. माझ्याही पुस्तकांच्याकडे वेधू इच्छितो का माझं एकही पुस्तक नाही बाहेर आणि मला इथे तुम्ही समारोपाला बोलवलेलं.
बोलावणारे 4 लोक सोडले तर मला इथे कोणी गर्दीत ओळखत सुद्धा नव्हतं. पण तो बघा आपण सोडून देऊ. ही स्वायत्तता हे सोडून दिलं पाहिजे. दरवेळेला साहित्य संमेलनाच्या वेळेला मंत्र्यांनी कुठे बसायचं आणि साहित्यिकांनी कुठे बसायचं. मग तो एक दिवस मंत्र्यांनी खाली बसायचं आणि साहित्यिकांनी वर बसायचं. तिथे स्वागत समितीमध्ये येते, पण त्यांनी एवढे पैसे दिले, मग खुर्चीला खुर्ची लावून तरी बसू द्या. मुळात तुम्ही हे कशा करता हे स्वायत्तेचंच स्तोम माजवलेलं आहे. मी अगदी लेनिन म्हणाला होता तसं नाही म्हणत. लेनिन म्हणाला होता की आम्ही एक समाज यंत्र नवीन घडवतो आणि त्याच्यात एव्हरी रायटर हॅज ए प्लेस लाईक ए कॉग अँड स्क्रू. नटबोल्ट असं त्याचं भाषांतर करतात, तसं नाही आहे. स्क्रू म्हणजे घट्ट करणारा आणि कॉग म्हणजे ती खीळ असते. पण जिथे गॅप राहते तिथे एक अशी खीळ घालून ठेवायची पद्धत असते, म्हणजे त्यामुळे मशीन एफिशियंटली चालतं. असा त्यांनी साहित्यिकांच्यासाठी या संबंध समाज परिवर्तनाच्या कम्युनिस्ट रशियाच्या प्रयत्नामध्ये साहित्यिकांच्यासाठी त्यांनी रोल ठरवलेला होता. आणि त्याच्याविरुद्ध सगळ्या आविष्कार स्वातंत्र्यवाल्यांनी, अभिव्यक्त स्वातंत्र्यवाल्यांनी खूप गवगवा केला. पण खरंच आपण आपल्याला प्रामाणिकपणाने विचारलं पाहिजे की हे स्वायत्त आहे का खरंच. दुसरं प्रामाणिकपणाने असं विचारलं पाहिजे की आपल्याला जीवन किती समजलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ सगळ्या समीक्षकांची ही तक्रार आहे, मला याला अजून अपवाद मिळालेला नाही, की ते म्हणतं मराठी साहित्यिकाचा अनुभव विश्व थिटं असतं. हे एक स्टँडर्ड वाक्य आहे. बाबा तुझा अनुभव विश्व किती असं विचारलं मराठी समीक्षकाला. म्हणजे मगाशी मी जे सांगितलं, शिक्षण संस्था किंवा वर्तमानपत्र ह्याच्यामधून ज्यांची समीक्षक म्हणून ओळख ही निश्चित होते, या माणसांचं अनुभवाचं क्षेत्र किती विस्तृत आहे. तुझं वाचन किती आहे की तू असं म्हणावंस की मराठी लेखकांनी इतर विषयांचं आणि इतर ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे, त्यांनी समृद्धपणे अनुभव घेतले पाहिजेत. तिसरं एक आमच्या समीक्षकांचं आवडतं विधान म्हणजे तटस्थता पाहिजे. आता ही किती परस्पर विरोधी आहे बघा. आधी म्हणायचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे आणि 2 वाक्यानंतर म्हणायचं तटस्थता पण पाहिजे. मर्ढेकरांनी तिथे 2 शब्द वापरलेले आहेत आणि त्या 2 शब्दांचा अतिशय चलाख विपर्यास मराठी लेखकांनी केला. मर्ढेकरांनी लेखनपूर्व आत्मनिष्ठा आणि लेखन गर्भ आत्मनिष्ठा, मराठी साहित्यिकांनी आत्मवर निष्ठा असा तो समाज सोडवला. हल्ली कुठेही जा, म्हणजे मला फार नाही बोलवत आणि तुम्ही पुन्हा बोलवाल की नाही माहिती नाही मला, पण पुरस्कार वितरणाला बोलवतात आणि शेंबडा लेखक उठतो आणि मला सांगतो की मी ना जीवनाकडे तटस्थतेने पाहतो. अरे जीवनाकडे तटस्थतेने पहा असं नाही सांगितलेलं. वर्ड्सवर्थनी जी कवितेची व्याख्या केली, पोएट्री इज ए स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. म्हणजे जबरदस्त भावनांचा अनुभव घेतल्यानंतर वर्ड्सवर्थ त्या कवितेत म्हणाला आहे त्याप्रमाणे शांतपणे तो अनुभव आपल्याकडे परत येतो आणि त्यावेळेला कविता जन्माला येते. पण जबरदस्त भावनांचा अनुभव घेतल्यानंतरची शांतता येते. तुम्ही जर पॅशनेटली उत्कटपणाने जीवन जगणारच नसाल तर तुमचं लेखन कोमटच होणार आहे. आणि समीक्षक म्हणणार आहे की यांची भाषाशैली चांगली आहे, यांची अभिव्यक्ती चांगली आहे, परंतु यांचं आशयद्रव्य, आता मी शब्द कोमट वापरेन पण मगाशी गाड्यांनी जो उतारा वाचून दाखवला तशा उतार्यातला काहीतरी शब्द समीक्षक तिथे वापरतो. तर हे तटस्थतेची काय भानगड आहे. मला लोक विचारतात, अहो तुम्ही चांगले एवढे लिटरेचरचे प्रोफेसर झाला असता, तुम्ही समीक्षक झाला असता. मी टाळतोय पण तरी मला या निमंत्रण पत्रिकेत समीक्षक म्हटलेलंच आहे या लोकांनी.
मला असं म्हणायचं आहे की उत्कटतेने जगणं हा काय गुन्हा आहे? मग जो उत्कटतेने जगत नाही तो लिहितो मात्र भलत्याच उत्कटते. इथे माझा पुढचा मुद्दा येतो. आपल्याला काल्पनिक आणि कल्पनागम्य, कल्पित, काल्पनिक आणि कल्पनागम्य हे तिन्ही शब्द आपण समानार्थी करून टाकतो. आणि जे कल्पनागम्य आहे म्हणजे काय, तर मी पाहिलेला जो अनुभव आहे किंवा मी घेतलेला अनुभव असेल, तो अनुभव ज्या वेळेला मला माध्यमातनं व्यक्त करायचा असतो, म्हणजे ती भाषा असेल, रंग असतील, छिन्नी हातोडा असेल आणि दगड असेल, त्यावेळेला जसं ते तसं करून चालत नाही. उदाहरणार्थ माझ्या जनांचा प्रभाव चालेला या पुस्तकावर बोलताना त्यावेळेला ज्यांची समीक्षक आणि धारदार समीक्षक म्हणून ख्याती होती ते आमचे प्राध्यापक शशी भावे म्हणाले होते की ही कादंबरी आहे. कारण त्यांचं म्हणणं असं होतं, हे मग लोक म्हणलं आपण कादंबरी हे तिचा भावबंध कल्पित असतो, कल्पनानुगामी असतो वगैरे, असं त्यावेळेला साहित्य परिषदेतच झालं तर तो कार्यक्रम. तुम्ही लहान होता किंवा नव्हताही मला माहीत नाही. तर त्यावेळेला ते म्हणले की नाही, पण हे अनुभव जरी सत्य असले आणि कानामात्रेचा फरक न करता सांगितले असते तरी ते ज्या क्रमाने सांगितले, त्याने ज्या पद्धतीने सांगितले त्याच्या मागे एक कल्पनाशक्ती काम करते. जे अनुभव काल्पनिक नाही आहेत, पण ते जोडण्याचं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये कल्पना, म्हणजे हे कल्पना गम्य झाली. आणि मलासुद्धा जर तुम्ही सांगाल की ते अनुभव सगळे पुन्हा तसे लिहून काढ, तर मी तसे लिहू शकणार नाही. इथे ती कल्पनाशक्ती त्या क्षणी काम करत असते. त्यामुळे तटस्थतेचा आग्रह हा जो एक गळफास घालून ठेवला आहे. मग असे हे जे म्हणत होते समीक्षेची भाषा इतकी वृक्ष का होते, अहो आधी त्या लेखकाचा अनुभव तोकडा, त्याच्यात तो लिहिताना तटस्थपणा ठेवणार, त्याच्यात परत सारखी काळजी घेणार की हा दुखावला जाणार नाही ना, तो दुखावला जाणार नाही ना, ही सगळी काळजी घेणार. असं करत करत म्हणजे जीवावर उदारून लिहिणारा लेखक कोण आहे मराठीत? मला तरी कोणी कधी दिसला नाही. असं करत करत तो जे लिहितो त्याचं हा समीक्षक नावाचा मनुष्य प्राणी तटस्थतेने अवलोकन करतो. मग वाचकाच्या वाट्याला चौथा नाही येईल तर दुसरं काय येईल? हा साधा प्रश्न आहे. समीक्षा ही माझी जीवन पद्धती आहे असं म्हणणारं समीक्षक आहे का कोणी? मला हे जी सगळी मोठी नावं आहेत ना, आणि ही मोठीच आहेत माणसं, त्याच्याबद्दल वादच नाही. मला एकट्या दुर्गाबाई थोड्याशा माझ्या समीक्षकाच्या व्याख्येपर्यंत किंवा व्याख्येच्या जवळ येतात असं वाटलं. कारण समीक्षेचे निरनिराळे प्रकार आहेत. भलामण समीक्षा असा एक प्रकार आहे, स्वागत समीक्षा असा एक प्रकार आहे, आस्वादक समीक्षा इतकं तर बोगस जगात काही नाही. घारेसाहेब ती डोक्यातनं काढून टाका. जेवढ्या लवकर तुम्ही आस्वादक समीक्षेची जळमटं बाहेर काढाल ना तितकं चांगलं. कारण तो मुद्दा तुम्हीच मांडला नंतर की आस्वाद राहिला बाजूला, कलाकृती राहिली बाजूला. मला काय झालं ते वाचताना, अरे आम्हाला त्याच्यात इंटरेस्ट नाही, आम्हाला तू काय वाचलंस त्या पुस्तकाबद्दल इंटरेस्ट आहे. हे आपलं आस्वादक समीक्षेचं घाटी लेझिम चालू असतं सारखं. आणि तुम्हाला अजून याचं अगदी कालचं उदाहरण सांगतो. लता मंगेशकरांच्यावर जेवढे लेख आलेत त्यातले किती लता मंगेशकरांच्या संगीतावर आणि गाण्यावर आहेत बघा. नाही तर लताचे हे सूर वाचले की मी स्वतःला हरवून जातो किंवा जाते, अरे तू खड्ड्यात जातं. आम्हाला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे. अशी म्हणायची पाळी आणू नको की लत्याबरोबर मग तूही का गेला नाहीस, अशी पाळी आणू नको. पण सगळं लेखन अशा प्रकारचं आहे. मी एक सध्या डोक्यात विषय घेतलेला आहे की मला वाटतं 13 किंवा 14 मार्चला लताबाईंचं मासिक श्राद्ध येईल. तर तसलं काही मी मानत नाही, पण त्यानिमित्ताने एक पोस्ट टाकावी, व्हिडिओ पोस्ट, ऑडिओ पोस्ट. विनय आर्डीकर नावाचे एक यूट्यूबवर तुम्हाला मिळेल, टाकलीच तर मला काहीच याच्यात उपयोगी मिळत नाही. घाटी लेझिम कसं असतं, 2 पावलं पुढे जायचं, 2 पावलं मागे जायचं, 2 पावलं उजवीकडे जायचं, 2 पावलं डावीकडे जायचं, म्हणजे हो हो करून एक उडी मारायची. गडी पुढं जायलाच तयार नाही.
तर हे आस्वादक समीक्षेला मी म्हणजे किती सालची गोष्ट आहे, 30 वर्ष झाली. तर आस्वादक समीक्षेला मी मयसभा म्हटलं तर की ते ज्याला भिंत म्हणतील ना तिथे नेमकी ओपन स्पेस असते, आणि ते ज्याला ओपन स्पेस म्हणतील तिथे नेमकं भिंतीवर तुमचं डोकं आपटलं. म्हणजे ज्यांना केवळ लिहिण्याची शैली अवगत आहे अशा लोकांचं आस्वादक समीक्षा हे रॅकेट आहे. आणि हे 3 जण, हे तिघही माझे अतिशय जवळचे मित्र होते. सरोजिनी वैद्य, विद्याधर पुंडलिक आणि प्राध्यापक हातकणंगलेकर. मी जाहीरपणे परिषदेच्या एका भाषणात सांगितलं तर की हे या मयसभेतनं बाहेर येतील तो मराठी वाङ्मयाच्या दृष्टीने आनंदाचा दिवस ठरेल. आस्वादक समीक्षा जेवढ्या लवकर बंद पडेल तेवढं चांगलं होईल. आस्वादक समीक्षा आणि मराठी लघुकथा हे जेवढ्या लवकर मरतील तेवढं चांगलं. कारण कुठलीही चांगली कथा वाचली की तुम्हाला असंच वाटतं याची कादंबरी करता आली असते. मग ती सगळी काटून छाटून कथेच्या एवढ्याशा त्या स्पेसमध्ये कोंबायचे अट्टहास कशाला. तर आस्वाद म्हणजे समीक्षा, याच्यातनं ही आपण मराठी विशेषतः समीक्षक म्हणतच नाही मी, पण वाङ्मयाविषयी लिहिणारे चर्चा करणारी जी मंडळी आहेत त्यांनी आस्वादामधला वैयक्तिक भाग हा जर कमीत कमी ठेवून मग त्यांना वाटतं तो आस्वाद राहणारच नाही, मग मी कुठे दिसणार त्याच्यात, मी घेतलेला आस्वाद आहे नाही. तर हेही आपल्याला सोडावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अर्थशास्त्राचं संपूर्ण अज्ञान आहे. लेखकांना आहे, समीक्षकांना आहे, वाचकांना निदान हल्ली थोडी नवीन श्रीमंती आल्यामुळे नवीन इन्व्हेस्टमेंट, व्याजाचे दर, अमुक तमुक, शेअर मार्केट आणि नेमका मागणी आणि पुरवठा तंत्र, इकॉनॉमिक्सप्रमाणे राजकारणात होणं, इकॉनॉमीप्रमाणे रादर म्हणतो मी, राजकारणात होणारे सगळे फेरफार किंवा राजकारणामुळे होणारा इकॉनॉमिक हस्तक्षेप याच्यात वाचक आता बऱ्यापैकी पुढे गेलेले आहेत. म्हणजे ते आता मराठीचे वाचक नाही आहेत, ते सगळे इंग्लिशमधनं वाचतात. मराठी लेखकातही मला कोणी दिसत नाही, समीक्षकातही कोणी दिसत नाही. का आमचा सरस्वतीचा दरबार आहे ना. मग आम्हाला हे सगळं क्षुद्र जीवांचं, आम्ही उपाशी राहूनसुद्धा सरस्वतीची सेवा करायला तयार आहोत. मग तुमची सरस्वती उपाशीच राहणार आहे. हा जो सगळा अज्ञानाचा भाग आहे. आणि समाजाच्या धगधगत्या क्षेत्रामध्ये लेखकही नाहीत, समीक्षकही नाहीत आणि त्यांचे वाचकही नाहीत. एवढ्या चळवळी होत्या. मराठी लेखक अर्थातच तो म्हणणं मी तटस्थतेने पाहतो. म्हणजे काय, मोर्चा आला की पहिल्यांदा मी घरी येतो आणि घराच्या बाल्कनीतनं जेवढा दिसेल मोर्चा, मग 2 दिवसांनी कागद आणून द्या, तो त्याच्यावर चांगले 1000 शब्द लिहून काढेल. गोळीबार झाला तर काही बोलायचं नाही. पोलीस माणसांना पकडायला लागले की घरातल्या घरात सुद्धा टॉयलेटमध्ये जाऊन बसले. तुम्ही केव्हा अनुभव घेणार. आणि ह्याच्यात मजा असते. मी परवाच कोणाला तरी म्हणत होतो की ऐतिहासिक क्षणाचं साक्षी असणं, आता हे आपल्याकडे रडारड चालू आहे ना, युक्रेनमध्ये कोणाची भाची अडकली, कोणाची पुतणी अडकली आहे, कोणाचा नातू अडकला आहे. अरे ठीक आहे ना, त्यांच्या जीवाला धोका नाही आहे, 4 दिवस उपाशी राहतील, पण त्यांना निदान युक्रेनच्या इतिहासातल्या एका क्षणाचा साक्षीदार झाल्याचा फर्स्ट हँड अनुभव हा त्यांना मिळेल. आणि कदाचित म्हणतो आहे, कारण पुन्हा या मराठी परंपरेतलेच आहे, घरातली पिढा बाहेर जाऊन मग बाहेरची लक्ष्मी कशी घरात येणार. पण आमची परंपरा ती घेऊ द्या ना त्यांना अनुभव. जरा कवी कुछ ऐसी तान सुनावो जो उथल पुथल मच जाय. आता इतकी नाही तुमची ताकद, पण समजा जर आयती उथल पुथल मचलेली आहे आणि तिथे तुम्हाला जायची संधी आहे तर आमच्या तटस्थ तयार येते. तर हे आपलं अज्ञान आणि हे पुस्तक वाचून कळत नाही.
तुम्हाला 10 लाख माणसांच्या समुदायात आपण बसलो होतो, असा अनुभव इथे कोणी घेतला आहे का? मी अनेक वेळा घेतलेला आहे. त्यावेळेला माझ्या मनातला कार्यकर्ताही जागा असतो, तुम्ही मला बुद्धिमान म्हणालात तो माणूसही जागा असतो, आणि त्याच वेळेला माझ्या मनातला लेखकही जागा असतो. मी फार कमी लिहितो त्यामुळे, कारण अनुभव घेण्यातच माझं इतकं आयुष्य खर्ची पडलेलं आहे. लोक मला विचारतात, 40 वर्ष लिहिताय तुम्ही, फक्त 6 पुस्तकं? त्या कुसुमताई अभ्यंकर म्हणून होत्या, त्या म्हणल्या मी 5 वर्षात 32 कादंबऱ्या लिहिल्या. असं शेक्सपियरने तरी काही लिहिलं आहे का? मी म्हणलं नाही लिहिलं बा. मग त्या म्हणल्या हे मला ईश्वरी वरदान आहे, ईश्वराला पटलं तर त्याने घेऊन गेलं, आणि मराठी वाङ्मयाचं बदल झालं. अनुभवच घ्यायचा नाही, आणि जो काय घेतला आहे तो एवढं अतिशय बेतून यांनी मांडायचा, किंवा जो एवढूसा अनुभव आला आहे तोच पुन्हा पुन्हा सांगत बसायचा. म्हणजे आमचे एकेकाळचे सन्मित्र, पण मी त्यांच्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या किती वेळ झाला बाबा, हाय वेळ, ज्ञानपीठ पुरस्काराच्या वेळेला आक्षेप घेतला तर म्हणून रागावलेले भालचंद्र नेवाडे ते म्हणतात त्याचा आता नवीन कविता संग्रह आला आहे, पण हे पुन्हा मगरीने पाणी का सोडावं मला कळत नाही. कादंबरीकारांनी कादंबरीकार राहावं ना, त्यांनी कविता लिहू नयेत, आणि कवीने कादंबऱ्या लिहायला जाऊ नयेत. पण कादंबरी आणि नाटक याच्यामध्ये बरीच देवाणघेवाण मराठीमध्ये काही काळ झाली ती, त्याला आमचे दादा म्हणजे श्रीनाथ पेंडसेसुद्धा बळी पडले ते, हे आपल्याला माहिती आहे. तर तो म्हणतो ही कविता पहिल्यांदा मी 17व्या वर्षी लिहिली ती, आणि तीच आता मी पुन्हा लिहितो आहे. आता माझं वय 73 आहे, म्हणजे नेमाडेचं 84 असलं, 11-12 वर्षाचं अंतर आहे. नवीन काही घडलंच नाही का तुझ्या आयुष्यात? मग तो म्हणतो नाही, पण ते माझ्या मनात खोल रुतलेलं आहे. अरे पण एकदा लिहिल्यावर ते निघालं नाही का? याचा अर्थच माणसं एकदा बालपणाबद्दल लिहायला लागली ना की समजावं याचा नवीन अनुभव घेण्याची क्षमता संपली. बालपण आणि सेक्स हे 2 विषय असे की जे नवीन अनुभव घेण्याचा क्षमता नसल्यानंतर लोक त्याच्यावर लिहायला लागतात. आणि याच्यात कोणाच्या ॲबिलिटीबद्दल शंका घ्यायचा अजिबात उद्देश माझा नाही. मग हे आपण जे सगळे कसली ओझी घेतली आहेत आपण, आणि समीक्षकांनी दिलेली ओझी आहे की तू स्वतःच्या आतमध्ये परत डोकावून पहा. अरे दुष्काळी विहीर तुझी, तिथे किती डोकावलास, तुला काय दिसणार आहे? मी आनंद यादवांना म्हटलं, अहो ज्यांना फी भरायला पैसे नाहीत, ज्यांना उद्याच्या जेवणाची भ्रांत आहे, शेतात आलेलं पीक घरी येतं की नाही निसर्गाच्या आवकृपेमुळे, ह्या चिंतेत जे कुटुंब आहे त्यांना तुम्ही सांगता की स्वतःच्या मनात डोकावून पहा आणि तुम्हाला कल्पना सुचते. नारायण सुर्वे जसं म्हणाले ते की भाकरीमध्ये जर आम्हाला चंद्र बघायला मिळाला असता तर आम्ही कोणाची याद केली असती. हा संबंध शेरोशायरीमध्ये बोकाळलेल्या प्रणयाला एका श्रमिक, मी दलित म्हणत नाही, मुद्दाम श्रमिक म्हणतो, श्रमिकाने दिलेला परतीचा आहेर आहे. तर मुळात हे सगळं स्वायत्त आहे, आम्हाला इकडं तिकडं बघायची गरज नाही. आमचा वेगळा कोर्ट तर नाहीच हो, तुम्ही म्हणालात नाही काही कोर्ट आहे का? कोर्ट तर अजिबात नाही, पण समीक्षक जजमेंटलही होतात. श्रीपू भागवतांनीच ही पीडा आणली ना, कथेला आग्रह आलं का आलं नाही, समीक्षेला आलं मात्र आग्रह, आणि भागवतांच्या नावाला तर धारच आली. त्यामुळे कथा पुढे गेली का मागे गेली का रुतून बसली का फसली, ही सगळी भाषा कोणी आणली आणि ही काय भाषा आहे आणि कशाकरता आणली? अशी असावी कविता फिरून, तशी नसावी कविता म्हणून, सांगावया कोण तुम्ही कवीला, आहात मोठे पुसतो तुम्हाला. आधुनिक मराठी साहित्याचा बाप हा प्रश्न विचारतोय. मग समीक्षकाला हा प्रश्न पडायला पाहिजे.
माझी कुवत किती. आता इथे हे थोडं अडचणीच आहे. एक न्यायाधीश होता, तो खूप दमून घरी गेला. त्याची बायको बिचारी 4-4 होती, मुक्त स्त्री नव्हती. तीन नवरा आला म्हणून चहा केला, त्याच्यासमोर ठेवला, पोहे ठेवले असतील कदाचित. न्यायाधीश तरी खाऊन खाऊन काय खाणार. म्हणले, नाथ आपण दमलेले दिसता, आज कोर्टात फार काम पडलं का. नाही म्हणले, एक ड्रायव्हिंगचा खटला होता, त्याचा निकाल दिला. तर ती म्हणले, तुम्हाला तर ड्रायव्हिंग येत नाही. न्यायाधीश म्हणला, पण मी बलात्काराच्या खटल्याचे सुद्धा निकाल देतो. तर माझं म्हणणं असं नाही की म्हणून समीक्षकांनी कादंबऱ्या लिहाव्यात, समीक्षकांनीच कविता लिहाव्यात, मग तर रोगापेक्षा इलाज भयंकर. रोगी ठार मेला म्हणूनच समजा. परंतु जजमेंटल का होतं तुम्ही. हा संबंध मानवी जीवनामध्ये यू विन सम यू लूज सम हे समजावून लेखकाला दिलं पाहिजे, ते वाचकांना दिलं पाहिजे. साहित्य ही पूर्णपणे सेक्युलर गोष्ट आहे. त्याचा दैवाशी किंवा दैवीपणाशी काही संबंध नाही. ती स्फूर्तीने सुरू होणारी असली तरी ती कष्टाने साध्य करावी लागते. ज्याच्यावर ते कष्ट घ्यायचे त्यातले जास्तीत जास्त अनुभव. मी 6 पुस्तकं का लिहिली, तर मी तेवढेच अनुभव घेतलेले. अनुभवाविणं मान डोलवू नको रे, त्याच्यापेक्षा अनुभवाविणं पेन हाती धरू नको रे, असं म्हणायची वेळ आलेली पाहिजे. आलेली आहेच म्हणजे यायला. आणि हे सगळं करत असताना शेवटचे आता एक 5 मिनटं, नैराश्याच्या बाबतीत समीक्षक जास्त उदार असतात. ही काय पीडा आहे. निर्भेळ आनंद देणारं असलं ना तर समीक्षक म्हणतात हे खेळकर आहे, हे मनोरंजक आहे. मग लोकांचं मनोरंजन केलं तर काय नुकसान केलं का. लोकप्रिय साहित्याचा जो मुद्दा निघाला, लोकप्रिय साहित्य हे बरोबरच आहे, त्याच्यात पुनरावृत्ती असते. त्याच्यात 30 बॉय मीट्स गर्ल स्टोरी पुन्हा पुन्हा सांगितलेली असते, किंवा 30 रहस्यकथा थोडा तपशील बदलून सांगितलेली असते. परंतु अभिरुचीची एक पातळी टिकवून धरण्याचं काम हे लोकप्रिय साहित्य करत असतं, हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर हा जो प्रकार समीक्षेच्या मागे लागलेला आहे की प्रतवारी ठरवायची, त्याची एक स्वतंत्र परिभाषा तयार करायची आणि त्या परिभाषेने लोकांना झोडपून काढायचं, तो बंद पडला पाहिजे. ही मानवी आणि सेक्युलर निर्मिती आहे आणि ती सेक्युलर आहे म्हणूनच तिचं जे आकर्षण असतं की तिचं जे आवाहन असतं ते निरनिराळ्या बंधनांच्या पलीकडे पोचत असतं. याचं माझे समीक्षक मित्र साहित्याची राग जाधव यांच्या पुस्तकातला उतार आहे. साहित्याची सार्वत्रिकता. साहित्यकृतीचे आवाहन सार्वत्रिक युनिव्हर्सल असते. व्यक्ती, समष्टी, स्थल, काल, समाज, संस्कृती या सर्वांच्या निरपेक्षतेने ती कुणाही सहृदयास जाणवू शकते असे रूढ साहित्य विचारात सांगितलेले आहे व ते बरोबरही आहे. परभाषेतील व परकीय संस्कृतीमधील साहित्याचा आस्वाद व आनंद आपण घेऊ शकतो. साहित्यात मानवी जीवननाट्य चित्रित केलेले असते वगैरे वगैरे. आता इथे याला नुसतं माना डोलून चालणार नाही. जाधवांनी एक महत्त्वाचा शब्द वापरला की परभाषिक आणि परसंस्कृतीतल्या साहित्याचा आस्वाद आपल्याला घेता येतो. आपण किती जण घेतो. हिंदी कादंबरी वाचलेला एखादा माणूस आहे का इथे. गुड. माणूस नाही निघालं पण कोणी. सॉरी. इंग्लिश म्हटलं तर जास्त हात वर येतील की नाही. अवघड आहे डोंबिवलीकरांचं. जरा वाचन वाढवा तुम्ही मंडळी. हां, हे मराठीच्या
त्यांच्या दोन्ही वेळेला त्यांचा हात वर आला. आता संस्कृत विचारतो. गमतीचा भाग सोडून द्या, परभाषेकडे आपलं किती लक्ष आहे? मुळीच लक्ष नाही. कानडीत काय चालतं ते एक मुठभर लोकांना माहीत असतं. किती भाषा आपल्याला येतात. अमेरिकेत इंग्लिश कसं बोललं जातं ते आम्हाला येतं. मराठीच्या सगळ्या बोली आम्हाला येतात का? आणि समीक्षकांना येतात का? एका समीक्षकांनी भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्यांचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगितलं होतं की मराठीच्या अनेक बोली याच्यात वाचायला मिळतात. मी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही मला विचारायचं, मी तुम्हाला त्या सगळ्या बोलीत बोलून दाखवलं असतं. कारण ह्यांनी आपलं गावच सोडलेलं नाही. आणि त्यांना ते नेमाडीची कुबडी घेऊन उरलेला सगळा महाराष्ट्र बघायचा असतो. आणि हे जे चांगदेव चतुष्टय आहे ना, त्याच्यात 5-6 गावांचं वर्णन आहे. आणि नेमाडे तसे चतुर आणि सिद्धहस्त लेखक असल्यामुळे ती लकब ते बरोबर पकडतात. मग यांना वाटतं की लगेच केवढा बहुभाषिक आहे नेमाडे. परंतु किती भाषा समीक्षकांना येतात, किती राजकीय तत्त्वज्ञानं त्याने वाचलेली असतात, किती म्हणजे आयडिओलॉजी या अर्थाने म्हणतो, किती इतिहास त्यांनी वाचलेला असतो, समाजशास्त्र त्यांनी किती वाचलेलं असतं, त्याच्यानंतर तत्त्वज्ञानाचा अभ्यास किती असतो. हे प्रश्न विचारायची सोयच नाही आहे. कारण ह्याची उत्तरं अत्यंत निराशाजनक मिळणार हे अतिशय उघड आहे. मग आता शेवटचा मुद्दा, आपले सगळा समीक्षा व्यवहार म्हणजे साहित्यावर बोलणं, लिहिणं, चर्चा करणं, विश्लेषण करणं, विच्छेदन करणं, संशोधन करणं, हा आमचा शेतकरी संघटनेला आवडता वाक्प्रचार वापरत नाही, पण बैलगाडी खालनं चालणारा कुत्रा असं आम्ही म्हणायचो. तर त्याच्यातला उपहास नाही माझ्या मनात, पण आम्ही साहित्यिकांच्या मागणं चाललेले आहोत, जे कोणी समीक्षक आहोत ते. पुढे कोणी बघायचं? म्हणजे अशी तक्रार समीक्षक रास्तपणे करू शकतील की आम्ही कमी पडतो, आम्हाला नवीन साहित्याचं विश्लेषण करायची इच्छा आहे, पण तसं साहित्यच आम्हाला मिळत नाही. जे राम पटवर्धन नेहमी म्हणायचे, हे पहा हार्डीकर, आम्ही कोणाकडनं काही अपेक्षा ठेवत नाही, आम्ही त्यांनी जे आम्हाला लिहून पाठवलं भाषेमध्ये तेवढंच आम्ही बघतो आणि त्याप्रमाणे आम्ही हे छापायचं की नाही छापायचं का सुधारून घ्यायचं एवढे निर्णय घेतो. बाकी आम्ही इतर भागात पडत नाही. मग कोणी पडायचं रे बाबा या इतर भागात? म्हणजे मला त्या माणसाला समीक्षक म्हणायला आवडेल की ज्याचं लक्ष पुढे असेल. ह्या समाजाला नवीन विचार द्यायचे कोणी? साहित्यिकांना सुचतील तेव्हा सुचतील, या भरोश्यावर आपण किती दिवस राहणार? बरं, आपल्यासारख्या समाजात एक सोय अशी असते, मागे वळून पाहिलं इतकं असतं. म्हणजे भंगाराचे 100 व्यापारी सामावतील एवढा इतिहास आहे आम्हाला. कुठेही हात घाला काहीतरी भानगड सापडते. मग त्याचं लेखन, त्याची चर्चा पुढे कोणी बघायलाच तयार नाही. आणि जो उठतो विचार करतो तो म्हणतो पुढे सगळा अंधकार दिसतोय. तसंही नाही आहे. समाजामध्ये नेहमी उलथापालथी घडत असतात आणि वन मॅन्स टेररिस्ट इज द अदर मॅन्स पेट्रियट. समाजाच्या काही स्तरांच्या जीवनमानामध्ये घसरण होते, त्याच वेळेला काही स्तरांचे जीवनमान वरती जात असतं. साधं उदाहरण द्यायचं झालं, तो ओबीसीना आरक्षण मिळालं की सवर्णातली मुलं आत्महत्या करतात. हे जे 25-30 वर्षापूर्वी आपण पाहिलं. मग पुढे येणारा हा काळ आहे, हे एवढं तंत्रज्ञान अकराळ विक्राळ आपल्या पुढे रोज आक्रमण करते. आणि त्या सगळ्याची आपल्याला गरज आहे असं नाही. त्यातल्या काही अतिशय आवश्यक आणि सोयीच्या गोष्टी ते खरं असलं तरीसुद्धा आपण तंत्रज्ञानाच्या आहारी जातो आहे का? हे सगळे विषय समीक्षकाच्या चिंतनाचा भाग झाले
तर मग त्याला समीक्षक म्हणता येईल. अशा थोड्याशा मला दुर्गाबाई वाटल्या. कुरूंदकरांना मी पूर्ण आदरपूर्वक, पण भाष्यकार कुरूंदकरांना ती समवयस्क मित्रांना शिकवण्याची सवय लागल्यामुळे समोरचा माणूस हा आपल्याकडे समजून घेण्यासाठीच बसलेला आहे अशी त्यांची खात्री असायची. त्यामुळे अगदी विस्तार 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 करून ते समजावून सांगत राहायचे. संक्षिप्त कुरूंदकर काढायला पाहिजे, म्हणजे समग्र कुरूंदकर आम्हीच काढला आहे, म्हणून संक्षिप्त कुरूंदकर काढायला पाहिजे होता असं काही वेळा वाटतं. मर्ढेकरांना मी तर त्यांनी जर याचा सौंदर्यशास्त्राचा बागुलबाव उभा केला नसता आणि त्यातल्या पुन्हा निकृष्ट सौंदर्यशास्त्रीय ग्रंथाचा, तर मर्ढेकर हे थोडेसे पुढे पाहणारे अशा प्रकारचे समीक्षक, निदान भाषिक अर्थाने अशी मंडळी आहे. आता मला शेवटचा प्रश्न समीक्षक किंवा वाचक असा विचारतील की एवढं सगळं करत बसायचं, एवढा अभ्यास करायचा, आता लिहिणार केव्हा? तर माझी तीच इच्छा आहे. समीक्षा म्हणून जे प्रचंड काँग्रेस गवत माजलं आहे ते थोडं कमी व्हावं आणि निसर्गामध्ये जसं घडतं, निसर्गाची काही प्रयोगशाळा नव्हती, पण उत्तरोत्तर प्रत्येक प्रजातीमध्ये प्रगतीच घडली असं आपल्या लक्षात येतं, ज्याला आपण उत्क्रांती म्हणतो. तशी मराठी समीक्षा उत्क्रांत व्हावी, ती सर्वंकष असावी. तिने इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, इव्हन पाककृती हे फार मोठ्या समीक्षकाच्या उपयोगी पडणारे, म्हणजे आपण ज्याला सेन्स ऑफ प्रपोर्शन म्हणतो त्याच्याशिवाय स्वयंपाक शक्यच नाही. सेन्स ऑफ प्रपोर्शन जर कळला नाही तर इतर शास्त्रांच्यामधनं, ज्ञानशाखांच्यामधनं तिने मनमोकळेपणाने स्वीकारावं. तिने परिभाषेचा जो काच निर्माण केला आहे तो सही करावा. साहित्याच्या चर्चेची आणि साहित्याची भाषा ही लोकांच्या नेहमीच्या भाषेपेक्षा फार वेगळी असायची गरज नाही, हे वर्ड्सवर्थचं मत तिने ग्राह्य धरावं. मराठी लेखकांना, मराठी समीक्षकांनी नवीन अनुभव उत्कटतेने घ्यायला आणि तटस्थपणे लिहायला असं स्पष्ट शब्दात सांगावं. आणि मराठी समीक्षेची लेखकांच्या मागून चालण्यापेक्षा लेखकांच्या 4 पावलं पुढे चालावं असा आपला याच्या पुढचा प्रवास ठरवावा. या दृष्टीने या आजच्या 1 दिवसाच्या चर्चासत्राचं आयोजन झालं, ही फार चांगली गोष्ट झाली. मी सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. नमस्कार.